महायुतीचे खाते वाटप जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय. मुख्यमंत्री फडणवीसांकडे 5, शिंदेंकडे 3 आणि अजितदादांकडे 2 खात्यांची जबाबदारी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं कायम. महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळांचं खातं आता धनंजय मुंडे सांभाळणार, तर मंगलप्रभात लोढांकडे कौशल्य विकास आणि रोजगार खातं. भरत गोगावले रोजगार हमी मंत्री, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम. गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षणासह संसदीय कामकाज मंत्री खात्याची जबाबदारी सांभाळणार. अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं, माहिती आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्रीपदी आशिष शेलार, तर अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं. जयकुमार गोरेंकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज खातं, नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, तर संजय सावकारांकडे वस्त्रोद्योग खातं. चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं, राधाकृष्ण विखे यांना जलसंधारण खातं, तर हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री. महायुतीमध्ये 4 महिला मंत्र्यांना खाते वाटप जाहीर. आदिती तटकरेंना महिला आणि बालविकास खातं, पंकजा मुंडे पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं सांभाळणार, मेघना बोर्डीकरांकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी, तर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री. शंभूराज देसाई पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग, दादा भुसेनकडे, गुलाबराव पाटील मात्र पाणीपुरवठा मंत्रीपदी कायम. माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रलीन नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. भाजपला 2, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यामध्ये 1 राज्यमंत्रीपद. मुंबई विमानतळावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत. मुलगा विहंग सरनाईक यांनी घेतली गळाभेट. प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्रीपदी वर्णी. मला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, मंत्रिपदासाठी गेलेला वाघ तुमच्या सेवेसाठी परत आलाय, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कागल शहरामध्ये दाखल. हसन मुश्रीफ यांचं कागल शहरात भव्य स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांचं जल्लोषात स्वागत. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये. नागपुरात अनेक मंत्र्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आशिष जयस्वाल यांचा समावेश. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. शब्द देतो, सूत्रधार कुणी असो आरोपींना सोडणार नाही. अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही, अजितदादांचं आश्वासन. अजितदादांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया. 2 दिवसात आरोपींना अटक करण्याची धनंजय देशमुख यांची माहिती. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा. बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला. आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे. शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवार संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार. वेळ घेऊन चालणार नाही, दोषींवर कारवाई केली पाहिजे. बीड प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर विरोधकांना विरोधाची भूमिका मांडायची असते, आम्ही मार्ग काढायला आलोय, अजित पवारांचं उत्तर. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड. वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप. वाल्मिक कराडवर मुक्का लावणार की नाही, जवळचा माणूस मंत्रिमंडळामध्ये असताना कराडावर कारवाई कशी होणार, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन. आमदार विक्रम काळे, राजेश विटेकर ही उपस्थित. पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू. शरद पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. परभणीमध्ये जे घडलंय ते अतिशय धक्कादायक. वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी इथे आलोय, तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार. शरद पवारांचं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना आश्वासन. शरद पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, त्याला कसलाच आजार नव्हता, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रुअनावर. राहुल गांधी सोमवारी परभणीला जाणार. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार. मस्साजोगला ही भेट देण्याची शक्यता.
ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पावरून जयंत पाटील आणि फडणवीसांमध्ये जुगलबंदी. प्रकल्प झाल्यावर बरोबर घेऊन जाऊ असं म्हणाले होते, पण विसरले. जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक टोला. तर फाईल जायची कुठे अडकायची याचा चर्चा खासगीमध्ये करू, फडणवीसांची प्रतिक्रिया. 1500 मतांनी निवडून आलोय असं सांगून मंत्रिपद मागू का, वळसे पाटलांचा कार्यकर्त्यांना खोचक टोला. चौफेर विकास करण्यावर आमचा भर आहे. विदर्भ मराठवाड्यामधल्या पिकांना न्याय देण्याचं काम केलं. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी तर बळीराजा योजनेसाठी 3500 कोटींची तरतूद केली, फडणवीसांची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये 17 विधेयकं मंजूर. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद केली. अधिवेशनानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंचं वक्तव्य. काही लोक पर्यटनासाठी अधिवेशनाला आल्याची उद्धव ठाकरेंची टीका. जाहीरनाम्यानुसार कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू, तसंच दिलेली आश्वासनं पाळू. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. 250 कोटींचा पीक विमा घोटाळा. सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळ्यामध्ये परळी पॅटर्न राबवला. इतर तालुक्यामधील विमा परळीमधल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलले, धस यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीक विम्याबाबत मोठी घोषणा. पीक विमा घोटाळ्याच्या आरोपांबाबत सखोल चौकशी करू. हे प्रकरण आम्ही धसास नेल्याशिवाय राहणार नाही, फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा. नागपूरमध्ये बनावट औषधांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. नकली सरकार, नकली औषधं, विरोधकांची घोषणाबाजी. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना. कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, संजय राऊतांची माहिती. राऊतांना कोणी थांबवलं आहे? कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना बबियातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस ठाकरेंना जवळ करत नाही आणि पवार गट कुठे राहील सांगता येत नाही, संजय शिरसाट यांची टीका. गुलाबराव पाटलांना काय वाटतं त्यावर हे राज्य चालत नाही. पोलिसांना आम्ही बोलावलं नव्हतं, पोलीस स्वतः आले. राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांनीच माणसं पाठवली असतील, गुलाबरावांनी केलेलं वक्तव्य. मच्छर मारण्यासाठी कोणी रेकी करत नाही. मच्छर मारण्यासाठी फक्त गुड नाईट लागतं. नितेश राणेंची संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रश्नी टीका. छगन भुजबळ शरद पवारांसोबत आले तर स्वागतच. अजितदादा गटातील नाराज असलेल्या भुजबळांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. भुजबळ आज राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार. ओबीसी नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर भुजबळ पुढचा निर्णय घेणार. अशोक रावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. सुषमा अंधारेंची अशोक चव्हाणांच्या फोटोवरून फेसबुक पोस्ट करत टीका. यालाच म्हणतात खायचं कुडव्याचं आणि गायचं उडव्याचं, अंधारेंचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली परभणीमध्ये वाकोडे कुटुंबाची भेट. 16 डिसेंबर रोजी विजय वाकोडे यांचं निधन. अजित पवारांकडून वाकोडे कुटुंबाची सांत्वन परतफेड. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं सरपंच हत्येप्रकरणी अमित शहांना पत्र. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याबाबत राज्य सरकारला आदेश देण्याचीही मागणी. बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती. मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पावलं उचलणार. बीडची गुन्हेगारी कमी करण्यासाठी 100% प्रयत्न करणार, बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा विश्वास. अखिलेश शुक्लाला 6 दिवसांची पोलीस कोठडी. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर 4 जणांना 6 दिवसांची पोलीस कोठडी. अटकेनंतर अखिलेश शुक्लाची कारही जप्त. कारवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्यानं 9,500चा दंड. इन्शुरन्स आणि पीयूसी नसल्यानं कारवाई. माजी आमदार सरवणकरांकडून 2 वर्षांपूर्वी माझ्यावर गोळीबार. सुरक्षेसाठी दिलेल्या बंदुकीचा दुरुपयोग. मला अजूनही न्याय मिळाला नाही, ठाकरे गटाचे आमदार महेश सावंतांचा आरोप. मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडा. बोगस मतदानाला पूर्णविराम देण्यासाठी ठाकरे गटाची आयोगाकडे मागणी. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन. चौटाला 4 वेळा मुख्यमंत्रीपदी. सिरसामध्ये अंतिम संस्कार. राहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून हक्कभंगाची नोटीस. संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरणामध्ये भाजपकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन. दिल्लीमध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार संमेलनाचं आयोजन. देवेंद्र फडणवीसांकडून नार्वेकरांची फिरकी घेत कौतुक. आमदार म्हणून कोणत्या जेलची व्हिजिट करायची आहे? फडणवीसांकडून नार्वेकरांची फिरकी. मुद्रांक शुल्कासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार. विधानसभेत विधेयक मंजूर. विविध 12 प्रकारच्या दस्त शुल्कामध्ये सुसूत्रता येण्यासाठी निर्णय. एकनाथ खडसे यांना वयोमानामुळे काय बोलावं याचं भान राहत नाही. भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांचा एकनाथ खडसेंवर निशाणा.
आमदार अभिजित पाटील यांच्याकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट. म्हाडा मतदारसंघातील रस्त्या प्रश्नी प्रलंबित मागण्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी. ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर शिंदे गटात. माजी आमदार विश्वास नांदेकरांचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये प्रवेश. राज्यमंत्री पंकज भोयर यांचा आज वर्ध्यामध्ये नागरी सत्कार समितीची माहिती. 10 वर्षांनंतर प्रथमच वर्ध्यामध्ये मंत्रिपद मिळाल्यानं आनंदाचं वातावरण. बीडमधून परभणीकडे जात असताना शरद पवारांच्या ताफ्यामधील गाडीचा अपघात. रुग्णवाहिकेनं अचानक ब्रेक लावल्यानं मागील गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातामध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती. संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेविरोधात अहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये निषेध. आंबेडकरी संघटनांकडून निषेध सभेचं आयोजन. पुण्यामध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. राहुल गांधींवर खोट्या केसेस दाखल केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. नंदुरबारच्या अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षकांची निदर्शनं. विविध मागण्यांसाठी अक्कलकुवातील 344 प्रशिक्षणार्थी शिक्षकांचं आंदोलन. रोजगाराची हमी नसल्यानं प्रशिक्षणार्थ्यांची चिंता वाढली. रत्नागिरीमधल्या गुहागरमध्ये प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मोर्चा मागणी. नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये 19 कोटींच्या घोड्याची विक्री. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सूर्यकांत मणी घोड्याची खरेदी. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात व्यापक लढा उभारण्याचा सामाजिक संघटनांचा निर्धार. 24 जानेवारीला सांगली आणि कोल्हापूरचे आजी माजी खासदार आमदारांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये महापूर परिषदेचं आयोजन. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती. शहरामधील 17 भागातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता. अक्कलपाडा धरण आणि गिरणा पांझणच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडा. माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं मिळणार. जिल्ह्यामध्ये 40,000 घरकुल मंजूर. पवन चक्कीच्या मारहाण प्रकरणातील शेतकरी कुटुंबाचं तुळजापूरमध्ये आंदोलन. 3 महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब आंदोलनाला बसलं. पवन चक्कीच्या कंपनीवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. साताऱ्याच्या अनावळेमध्ये 4थ्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाची सुरुवात. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रचार. दिंडीमध्ये वारकरी संप्रदायाचा सहभाग. नाशिकच्या इगतपुरीमधून मानाच्या साई पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान. समाज प्रबोधन, पारंपरिक नृत्य आणि चिमुकल्यांच्या साई नावाच्या गजरानं इगतपुरी दुमदुमली. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पवना नदीचं जलपूजन आणि जलदिंडीला प्रारंभ. शालेय विद्यार्थ्यांकडून पवना माईची आरती करत स्वच्छता ठेवण्याची घोषणा. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधल्या धोत्रा जहांगीरमध्ये बैलगाड्या शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये सुमारे 100 बैलगाड्यांचा सहभाग. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घटले. कांदा 16 ते 20 रुपयांनी स्वस्त. कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले. सोलापूरच्या माड्यामधील पडसाळी गावचा शेतकरी 1 एकर कांद्यातून लखपती. योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर 5 लाखांचं उत्पन्न मिळवलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिरव्या मिरचीच्या दरामध्ये घसरण. मिरचीचे दर 15 रुपये किलोवर. हिरव्या मिरचीची आवक वाढल्यानं दरावर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. वातावरणातील गारवा वाढल्यानं रब्बी हंगामातील पिकांना फायदा. तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसवर गेल्यानं ग्रामीण भागामध्ये नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय. धुळे जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला. शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकरी त्रस्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रब्बी हंगामाच्या गहू हरभरा पिकाला पाण्याची गरज भासत असल्यानं शेतकऱ्यांची विनंती. नांदेडच्या उमरीमध्ये लिंबू लागवडीमधून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न. तेलंगणातील सीमावर्ती जिल्ह्यात लिंबूला मोठी मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या बेलोरामधील खोराडी नदीपात्रामध्ये अवैध रेती उपसा. ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी. भुसावळमधील बनावट बुरशीनाशक कारखान्यावर कारवाई. 3,78,000 रुपयांचं बनावट बुरशीनाशक जप्त. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक. मुलं सोडणारी टोळी समजून भीक मागणाऱ्यांना जमावाकडून मारहाण. भिवंडी शहरामधील सोमानगर परिसरामध्ये घटना. भीक मागणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश. धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी. 95 लाखांची सायबर फसवणूक प्रकरणी नाशिकमधून 3 अटक. धुळ्यामधल्या महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन कंपनीची 95 लाखांची फसवणूक. रायगडच्या कोलाडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर खासगी बसला आग. आगीमध्ये बस जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. साताऱ्यामध्ये उसाची ट्रॉली नदीमध्ये कोसळली. कोयना नदीवरील पुलाचा कठडा तोडून उसाची ट्रॉली नदीत. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगावच्या यावलमधील अंगणवाडी